थांबा 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 व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. पहिले या दोघांना बघून घ्या. हे एक आहे अजय कुमार आणि एक आहे नवीन कुमार. यांना पहिले बघून घ्या, बाकी मी सांगतो. हा रेडवाला आहे तो अजय कुमार आणि जो ब्लूवाला आहे तो नवीन कुमार आहे. त्यांचे फोटो सेव्ह करून ठेवा, तुम्ही स्क्रीनशॉट मारलं तरी चालेल. हा जो नवीन कुमार आहे त्यांनी माझी गाडी वॅगनर गाडी याच्यासाठी जिओ टॉवरसाठी माझी 1 महिन्यासाठी हे केलं होतं, ॲग्रीमेंट केलं होतं. त्याच्यानंतर मला त्यांनी आश्वासन दिलं की पेमेंट वगैरे वेळेवरती होणार किंवा काय होणार, फ्युलचं पेमेंट वगैरे होणार. एकदा फक्त मला फ्युलचं पेमेंट टाकलं आहे त्यांनी. बाकी नंतर त्यांना मी जवळजवळ 25 दिवस त्यांना मी सेवा दिली त्यांची. एक 4 वाजता सकाळी जायचो, रात्री 9 वाजायचे, 8 वाजायचे, त्याला जसं व्हायचं तसं काम करायचो. पण ह्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन मराठी माणसाला फसवलं आहे. यांचं माझ्याकडं ॲग्रीमेंट वगैरे सगळं आहे. मेलवरती ॲग्रीमेंट केला होता त्यांनी आणि आधार कार्ड वगैरे सगळं हे केलं होतं. आणि ज्याला मी बरोबर घेऊन जायचो नवीन कुमारच्या थ्रू अजय कुमारला, त्याच्यावर मी फोटो वगैरे काढलेले आहेत, सगळं हे केलेलं आहे. त्याचं सगळं माझ्याकडे असतानासुद्धा या भडव्यांनी मी नंतर शनिवार झाल्यानंतर मला पेमेंट न आल्यामुळं मी त्यांना कॉल केलं, तर त्यांनी सांगितलं की रॉंग नंबर. त्याच्यानंतर शिव्या वगैरे तिकडून नवीन कुमारच्या मोबाईलवरनं मला शिव्या वगैरे हे करण्यात आल्या. आपल्या महाराष्ट्रात येऊन आपल्या मराठी माणसांची फसवणूक करतात हे लोक. तर कोणीही गाडी, जो कोणीही गाडी रेंटवरती देत असेल, 1 महिन्यासाठी देत असेल, 10 दिवसासाठी असेल किंवा 6 महिन्यासाठी देत असेल, त्यांनी जरा सतर्क राहा. आणि ह्यांना जो कोण ओळखत असेल त्यांनी मला एक मेसेज किंवा एक कमेंट केली तरी चालेल, किंवा नंबर मी तुम्हाला हे करेन ह्याच्यामध्ये. पण मला जर ज्यांना कोण ओळखत असेल तर तुम्ही नक्कीच मला मदत करा, किंवा अजून म्हणजे या व्हिडिओला शेअर करा. कारण की दुसरे कोण असे फसू नये. आपल्या महाराष्ट्रामधले मराठी माणसं आपण अशीच फसवत आहेत. हे बाहेरचे येऊन कुत्रे साले, बाकीचे येऊन वाट लावून जात. ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपला माणूस, मराठी माणूस कुठेही फसला नाही पाहिजे. हे कुत्रे येऊन बाहेरचे येऊन फसून जातात, त्यामुळं कोणी फसू नका. आणि भरपूर जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ. बस एवढंच माझं म्हणणं आहे. मला कुठं व्हायरल वगैरे व्हायचं नाही आहे, पण मला ह्यांना धडा शिकवायचा आहे. बस मला बाकी काय नको आहे.